हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज निलेश. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. दुपारचे 12:30 वाजता आहेत. आपण थोडंसं लेट ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आज मला सुट्टी आहे आणि माझा जो मॉर्निंगचा वर्कआउट आहे जिमचा मी सकाळीच केलेला आहे. आणि वीरा आणि वेदा तुम्हाला दिसत नाही आहेत कारण वीरा आणि वेदा स्कूलला गेलेले आहेत. आणि आपण आत्ता बाहेर निघालो. त्याचं रिझन असं आहे, त्याचं रिझन आहे हे की आपल्याकडे एक पॉट आहे. तुम्ही बघू शकता हा पॉट जो आहे त्याच्यामध्ये एक प्रिव्हियसली त्या पॉटमध्ये एक पहिल्यांदा एक झाड होतं, म्हणजे इंडोर प्लांटच होतं, पण ते 2 वर्षापर्यंत जगलं आणि त्याच्यानंतर परत ते डेड झालं. आम्ही ट्राय केलं खूप वाचवण्याचा, पण समहाव ते शक्य नाही झालं. तर त्या पॉटसाठी आपल्याला एक इंडोर प्लांट घ्यायचं आहे. त्यासाठी आपण बाहेर निघालो आहे. आणि इकडे आहे धीरा जी की झोपली आहे. आता हिला असंच न्यावं लागेल आपल्याला. जास्त प्लॅन्ट्स घ्यायचे नाही आहेत आपल्याला, एकच प्लॅन्ट घ्यायचं आहे. प्लॅनमध्ये तर आहे आणि जर आवडले तर मे बी आम्ही एक थोडेफार प्लॅन्ट्स घेऊ, कारण आम्हाला आवडतात घरामध्ये प्लॅन्ट्स वगैरे हे करण्यासाठी, ठेवण्यासाठी. जेव्हा आपण कटिंग्सपासून प्लॅन्ट एखादं ग्रो करतो ते ऑलरेडी मॅच्युअर प्लॅन्ट असतात, ते इमिजिएटली ग्रो होतं. त्यामुळे ते खूप लेंदी प्रोसेस नसते ती प्लांटेशनची. तर त्याच्यामुळे ते जनरली कटिंग्सपासून ग्रो करतात आणि त्याची लाईफ एवढी नसते. जनरली बघितलं तर 4 ते 5 वर्षापर्यंत ते जगतात. आणि आता हे जे प्लांट होतं ते 2 वर्षच जगलं. आणि फॉर एक्झाम्पल जे लो मेंटेनन्स प्लांट्स असतात की झीझी प्लांट्स वगैरे, ते जगतात बऱ्यापैकी 4-5 वर्ष जगतात. आमच्याकडे पण एक आहे झीझी प्लांट, ते आम्ही अराऊंड आता 5+ इयर्स झाले ते अजून आहे. तर तोच आहे की जेव्हा आपण सीड्सपासून एखादं प्लांट ग्रो करतो ती प्रोसेस थोडीशी लेंथी असते, कारण सीड्स आपण लावल्यानंतर ते जर्मिनेट्स होतात, नंतर त्याचे रूट्स येतात, नंतर शूट्स बाहेर पडतात आणि प्रॉपर प्लांट हळूहळू ते ग्रो होतं. प्रोसेस लेंथी असते पण त्याची लाईफ जास्त असते. पण कटिंग्सपासून तुम्ही इझिली ग्रो करू शकता, पण त्याची लाईफ ॲज पर माय ऑब्झर्वेशन एवढी नसते जेवढी सीड्सपासून तयार झालेल्या प्लांट्सची असते. चला तर मग आपण निघूया. तुम्हाला नर्सरीमधले पण थोडेफार व्हिडिओज दाखवतो तिथे कशा प्रकारे प्लांट्स आहेत वगैरे. सो लेट्स गो. तर आता तुम्ही इकडे बघू शकता, इकडे एक रबर प्लांट आहे जे की ऑलमोस्ट म्हणजे जवळपास 8 वर्ष झाले असतील. हे पण प्लांट आम्ही नर्सरीमधूनच घेतलेलं आहे, पण हे जे प्लांट आहे ते पण कटिंगपासून ग्रो केलेलं आहे. तर खूप केअर करावी लागत आहे, कारण ह्याचे लिव्स वगैरे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ड्राय होत चाललेत. खूप आम्ही काळजी घेतो आहे, कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण असं काय आहे की कटिंग्सपासून जेव्हा तुम्ही प्लांट ग्रो करता तेव्हा ते बऱ्यापैकी जगतात सुरुवातीच्या काही वर्षच बऱ्यापैकी ते सर्वाईव्ह करतात आणि नंतर त्याची खूप केअर करावी लागते. आता तसंच काय कंडिशनमध्ये हे झाड आहे, खूप केअर करतो आहे आम्ही आणि ह्याला कसं तरी आम्ही जगवतो आहे. तर हे इंडोर प्लांट आहे त्याच्यामुळे आपण बाहेर पण नाही ठेवू शकत. चला तर आपण आता निघतोय. इकडे आहे धीरा जी की झोपली आहे. धीरू तिकडे दाखव, झोपली आहे. आता तिला तसंच न्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तर आपण पोचलेलो आहे नर्सरीमध्ये. तर ह्याच रूटला ना धीराची प्री बर्थ ट्रीटमेंट पण चालू होती. तर आम्ही येता जाता इथूनच जायचं, तर इथूनच आम्ही काही प्लांट्स त्यावेळेस विकत घेतले होते. अशी काही झाडं आहेत इथे. धीरू धीरू ए धीरा, धीराचं लक्ष नाही आहे. नाही, तुला आठवत नाही, झाड पान होतं. बघूया. तिकडे इंडोर प्लांटचं सेक्शन आहे, पूर्ण सगळे इंडोर प्लांट्स आहेत.
रखो नीचे रखो. तर आपण लास्ट टाइम हे झाड घेतलं होतं, तर आपण विचार करतोय की हेच झाड ह्यावेळेस पण घ्यायचं. लेट्स सी. तर इकडे गुलाबाची झाडं आहेत जे की कटिंगपासून ग्रो केलेले आहेत. हे सगळे आउटडोअर प्लांट्स आहेत. इकडे पण आउटडोअर प्लांट्स आहेत आणि इंडोर प्लांट्स इकडे आहेत. हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत. जीजी प्लांट बघूया आपण. जीजी प्लांट का? हां, ह्याच्यामध्ये ब्लॅक. चला तर आपण निघतोय आता. झाडं घेतलेली आहेत. कोणकोणती झाडं घेतलेली आहेत तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो. ही अशी नर्सरी आहे. इस्कॉन टेम्पलच्या शेजारीच आहे ही नर्सरी. छान आहे. रेट्स पण बऱ्यापैकी त्यांनी लावलेले आहेत. चला तर मग आपण आता निघूया. घरी गेल्यानंतर भेटूया. ठीक आहे. तर आम्ही आलेलो आहे. ट्रॅफिक जास्त होतं त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. आता आम्ही फ्रेश होतो आणि नंतर लंच करून आपण भेटूया. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आलेलो आहे. दुपारीच आलो, थोडासा रेस्ट केला आपण. आणि आपण कोणकोणते प्लॅन्ट्स आणलेले आहेत आज मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर गाईज आपला फर्स्ट प्लॅन्ट आहे हा, जो की एक्झॅक्टली मला नाव आठवत नाही आहे, सॉरी. मी कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी नाव टाकेन ह्या प्लॅन्टचं सर्च करून. तर हा जो प्लॅन्ट आहे तो लो मेंटेनन्स प्लॅन्ट आहे. आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार नाही ह्या प्लॅन्टसाठी. तर हा जो प्लॅन्ट आहे तो आपल्याला शिफ्ट करायचा आहे ह्या पॉटमध्ये. ठीक आहे. आणि शिफ्ट केल्यानंतर लुक कम्प्लिटली एक डिफरंट दिसणार आहे. तर रिपोर्टिंग केल्यानंतर मी तुम्हाला झाडाचा लुक दाखवतो. तर सध्या झाड काही असं दिसत आहे. छान आहे. एकदम डार्क ग्रीन शेड आहे आणि खूपच छान दिसत आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे ते सेकंड प्लॅन्ट आम्ही घेतलेलं आहे. बांबू ट्री आहे आणि थोडंसं असं काही प्लॅन्ट आहे. हे त्यांनी नर्सरीमध्ये ठेवताना हे वॉटरमध्ये डीप करून ठेवलं होतं. त्याला असे रूट्स आलेले आहेत. पण आपण वॉटरमध्ये ठेवणार नाही आहोत. आपण ह्या झाडाला शिफ्ट करणार आहोत, म्हणजे मातीमध्ये लावणार आहोत, कुंडीमध्ये बेसिकली. ठीक आहे. तर हे कुंडीमध्ये लावल्यानंतर त्याला छोटे छोटे परत शूट्स पण निघतील खालून. त्याच्यातून अजून नवीन प्लॅन्ट्स पण तयार होऊ शकतात. तर असं काही आहे. जास्त प्लॅन्ट्स घेतलेले नाही आहेत. हा होता सेकंड प्लॅन्ट. आणि ऑब्वियसली खूप दिवसापासून आम्हाला एक तुळस घ्यायची होती. फायनली तो दिवस आलेला आहे. आणि छोटीशी अशी एक तुळस पण आम्ही घेतलेली आहे. ही तर आपल्याला ही पण शिफ्ट करायची आहे का कुंडीमध्ये. ठीक आहे. तर आणि अगोदर पण होती तुळस. ॲक्च्युली 2-3 वेळा असं झालं की तुळस आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे, पण ती परत डेड झाली होती तुळस. ठीक आहे. तर हा जो प्लॅन्ट आहे त्याची किंमत आम्हाला सांगितली होती फर्स्ट टाईम 650 रुपये सांगितली होती. तर मी थोडंसं निगोशिएट करून हा जो प्लॅन्ट आहे तो आम्ही घेतला होता 450 रुपयाला. ठीक आहे. बऱ्यापैकी आम्ही निगोशिएट केलं. आणि हा जो आहे बांबू ट्री, हे एक आहे ते 150 रुपयाला होता. दॅट मीन्स की 200-300 रुपयाला ते सांगत होते, पण आम्ही हे 250 रुपयाला 2 प्लांट्स घेतलेले आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर धीरा झोपली आहे. आल्यानंतर ती झोपली होती, ती अजून उठलेली नाही आहे. तर धीरा उठायच्या आत आपल्याला हे पटकन काम करायचं, अदरवाईज आपलं काम होणार नाही आज.
आणि वीरा आणि वेदा येतीलच ते आता 6 वाजता, तर ते पण येतील. तर ते यायच्या आत आणि धीरा उठायच्या आत आपल्याला हे काम पटकन संपवायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण प्लॅन पहिल्यांदा काढतो आहे. हे काढणं खूप डिफिकल्ट आहे कारण झाडाला पण नुकसान नाही झालं पाहिजे. आणि ही जी माती आहे ती रेड खूप अशी खूप चिकट माती आहे. फायनली झाड निघालेलं आहे. असं काही झाड आहे, छान दिसतंय ना. खूपच छान दिसत आहे. तर ओली माती आहे त्यामुळे काढताना थोडंसं आपण पण काळजी घेतली की झाडाला कुठे डॅमेज नाही झालं पाहिजे. पण आपण जे रिपोर्टिंग करणार आहोत त्यासाठी आपण ही अशी चिखल माती नाही यूज करणार आहोत. खूप चिकट आहे आणि खूप हेवी पण आहे. तर आपण त्यासाठी कोकोपीट ची जी माती आहे ती यूज करणार आहोत. तर ही तुम्ही बघू शकता, ही खूप लाईट वेट आहे कोकोपीटची माती. त्यामुळे आपण इझिली आपल्याला जर शिफ्ट करायची असेल कोणती तर आपण इझिली करू शकतो, कारण जास्त वेट नसणार आहे याचं. ठीक आहे, तर आपण रिपोर्टिंग ह्याच्यामध्ये करत आहोत. त्यातली अजून काढावी लागेल, ती साईडला काढायची. ठीक आहे, तर आपण बऱ्यापैकी हे झाड लावून झालेलं आहे. खूप छान दिसत आहे. खाली व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशन, डार्क ग्रीन आहे आणि खाली व्हाईट कुंडी आहे, त्यामुळे अजून उठून दिसत आहे झाड. आपण कुंडी मस्तमध्ये वॉश करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवतो. ठीक आहे, तर असं काही पसारा पडलेला आहे सगळ्या बाल्कनीमध्ये. आता आपल्याला पटकन हे क्लीन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवतो झाडांचं. तर आपल्याला ट्री लावून झालेले आहेत. तर फर्स्ट ट्री आपल्या इकडे आहे, जो की आहे तुळशीचं झाड आहे, तुळशी वृंदावन, जे आपण ह्या पॉटमध्ये लावलेलं आहे. खूप छान दिसत आहे. ठीक आहे, तर इकडे आपलं आहे सेकंड ट्री. या झाडाचं नाव मला अजून आठवत नाही आहे, सॉरी. मला जर आठवलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर हे असं काही झाड आहे, एकदम डार्क ग्रीन पानं आहेत झाडाची. आणि हे आम्ही टी व्ही युनिटच्या शेजारी ठेवलेलं आहे आणि ते परफेक्टली सूट करत आहे टी व्ही युनिटला. तर ह्या पॉटमध्ये ना पहिल्यांदा जे झाड होतं मोठ्या पानाचं झाड होतं, ठीक आहे. तर तेच झाड आम्ही प्लॅन करत होतो घेण्याचं आणि ते झाड अवेलेबल पण होतं तिथे. पण हे झाड दिसलं आम्हाला, पण हे झाड थोडंसं मला कन्फ्युजिंग वाटत होतं की हे कसं दिसेल, टी व्ही युनिटला मॅच करेल का. पण ही वाईफची चॉईस होती, आम्ही घेतलं झाड आणि हे परफेक्टली मॅच करत आहे आपल्या टी व्ही युनिटसाठी. खूप छान दिसत आहे. आणि आपला थर्ड ट्री जो आहे, तो थर्ड ट्री आहे तो इथे.
बांबू ट्री. हा पण खूप छान आहे, जो थोडासा वेगळ्या शेपमध्ये आहे. आणि आपण ह्याला शिफ्ट केलं आहे ह्या पॉटमध्ये. तर सध्या इथे ठेवलेलं आहे. मे बी आम्ही हे दुसरीकडे शिफ्ट करू, पण सध्या इथे ठेवलेलं आहे. तिथे अजून काही झाड आहेत. हे आपला रबर प्लांट आहे, खूप जुनं प्लांट आहे. इकडे मनी प्लांट आहे. हे आपलं इकडे आहेत आपल्याकडे आपली दुसरी झाडं, जे की हे आहे मनी प्लांट. हे पण खूप जुनं आहे, तर आठवत पण नाही आहे किती जुनं आहे. इकडे हे एक मनी प्लांट आहे. ठीक आहे. आणि इकडे बॅक साईडला थोडीफार झाडं आहेत, बांबू ट्री वगैरे. तर आपण अशी कॉयर स्टिक आणलेली आहे, तर ती कॉयर स्टिक आपण इथे ह्या मनी प्लांटसाठी वापरणार आहोत. ठीक आहे. सध्या कॉयर स्टिक नाही आहे, फक्त एक काठी आहे. आणि ती कॉयर स्टिक लावून आपण ते झाड प्रॉपर हे करणार आहोत, लावणार आहोत. ठीक आहे. तर हे आपले सगळे प्लांट्स होते. मोस्ट ऑफ द प्लांट्स हे इंडोर प्लांट्सच आहेत आणि लो मेंटेनन्स प्लांट्स आहेत, कारण त्याच्यामध्ये मनी प्लांट असेल, रबर प्लांट असेल, बांबू प्लांट असेल, खूप लो मेंटेनन्स प्लांट आहेत. आणि त्याच्यात जास्त केअर घेण्याची काही आवश्यकता नसते. आणि पाणी पण आठवड्यातून एकदा जरी पाणी दिलं तर ते पण खूप सफिशियंट आहे. तुम्हाला जे दाखवलं होतं रबर प्लांट, ते 8 वर्षापेक्षा पण जास्त आमच्याकडे आहे ते. पण आता थोडंसं ते डल पडलेलं, आम्ही ट्राय करतोय त्याला कसं तरी सेव्ह करायचं. लेट सी. आणि बाहेर जे बघितले होते मनी प्लांट्स, ते पण जवळपास 7-8 वर्षापासून आहेत ॲप्रॉक्सिमेटली. तर असे काही प्लांट्स आहेत, म्हणजे खूप जुनी प्लांट्स आहेत. म्हणजे छोटे प्लांट्स दिसत आहेत तुम्हाला, पण खूप जुने प्लांट्स आहेत ते आमच्या घरामध्ये. आणि आम्ही त्यांची खूप केअर करतो, फॅमिली मेंबरसारखं आम्ही त्यांना जपतो. आणि असं काय आहेत हे आमच्या घरातले प्लांट्स. आणि जास्त प्लांट्स पण आम्ही घेत नाही, कारण अदरवाईज तेवढा वेळ पण द्यावा लागतो. असं नाही की प्लांट झाडं आणली आणि घरात आणून ठेवली, असं नसतं. तुम्हाला जेवढं पॉसिबल, आम्हाला जेवढं पॉसिबल आहे, जेवढं शक्य आहे तेवढेच प्लांट्स आम्ही आणतो आणि त्याची प्रॉपर केअर घेतो. तर हा होता आजचा ब्लॉग. आणि तुम्हाला प्लांट संदर्भात थोडीफार माहिती दिली आणि आमच्या घरातले प्लांट्स कसे आहेत, आम्ही त्याची केअर कशी घेतो. तर या संदर्भात आजचा व्हिडिओ होता. आपण नर्सरीत पण गेलो. नर्सरीमध्ये थोडीफार आपण एक्सप्लोअर केली नर्सरी, जी की इस्कॉन टेम्पल कोंडवा रोडला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, दिस इज निलेश सायनिंग ऑफ. बाय.